तर गोलंदाज सज्जित झालाय पॉवर प्ले मध्ये सुमित गोलंदाज सिरगाव संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू संबंधित डिलिव्हरी जरूर राहिली होती, पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू त्यावरती आक्रमण करायचं मागच्या मॅचचा हिरो आपल्याला बघायला मिळतो. राजेश स्ट्राईक वरती, राजेश आणि जयशी जोडी जरूर मैदानामध्ये गेल्या. इथून त्यालाच मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल, कारण या अनुषंगानं त्यांच्याकडे फलंदाज आहे. आपण बघितलं असेल तर उमेश सारखा एक हंड्रेड फलंदाज याच्यामध्ये, त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, कौशल्य भरपूर आहे. थोडं चांगला प्रहार, चांगला कट केलाय चेंडूला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला भेटतं. एका धावेने धावफलक आपण बघतोय जे मात्र सरसावलं जातं. एक या आकड्यावरती संघाचा आणि स्वतःच खातं ओपन झालंय. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती धावफलकाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट, यावेळेस काय घडलं जातं, धावतीची संधी जरूर होती. तूळ जर परफेक्ट लक्ष असतं तूळ पत्राने दर्शवली का लेग बाय स्वरूपामध्ये, मात्र या 3 धावा ऍड होणार आहेत. कुठेतरी चांगला चेंडू हाताळला होता. तर या 3 धावा ऍड होणार आहेत स्कोर कार्ड वरती. राजेश आहे, चांगला फलंदाजी करतोय, परंतु इथून कुठेतरी ट्रॅक खेळायचं होतं. पॅटाने बॉलचा काहीच संपर्क नाही. इथून डॉट बॉल आलाय. संख्या जाऊन पोहोचली आहे 4 आकड्यावरती. यावेळेस अप्रतिम फटका इंटू द गॅप मध्ये बॅकला सरळ चेंडू येणार आहे, सीमा रेखा पार, आलाय चौकार. 4. गोलंदाजीवरती सुमित वरती हल्ला बोल केलाय. तो चांगला चेंडू कुलवट टप्प्याची लीड नाही, त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, चांगल्या चेंडूला फील्ड केलाय, तितकी चांगली फेकी बघायला मिळत आहे. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धावारी तर षटक संपुष्टात आलं गेलंय. एक षटकाच्या करीस धावफलक जाऊन पोहोचले गेलाय. तेवढ्याच 9 या आकड्यावरती बिनबाद 9 अशी स्थिती श्री गणेश कृपा तांबडमाळ या संघाची बघायला मिळते. विराज झाला फुलटो चेंडू, त्यावर फक्त दिशा दिली, दूर बॅकेट येणार चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सीमा रेखा पार. पहिल्या चेंडू होती विराजच्या आलाय, चौकार. पूर्ण राजेश संघाला सावरतोय. तुम्ही आई वेळेस चांगला प्रहार येतो ते गॅप विकेटला क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये, प्रयत्न तोलात राहिले गेलेत, तो चेंडूला रोखू शकणार नाही. यावेळेस बॅक टू बॅक आलाय चौकार. पूर्ण राजेश सामन्याचं नाव घेणार नाहीये, कारण पूर्ण जी सुरुवात करून दिली आहे आतापर्यंत बघितलं गेलं तर ती चौकार त्याच्या नावावरती बघायला मिळतात. धावफलक या 4ने जाऊन सरसावलं जात आहे. जाऊन पोहोचलं गेलंय 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर विराटच्या विपक्षामध्ये हल्ला बोल, आणि तो जरा बघितलं गेलं तर 8 धावा जमवल्यात पहिल्या 2 चेंडूवरती.
याही वेळेस अप्रतिम नसाहत बरी गेंद, परंतु त्याच्यावरती आक्रमण इथून बघायला आता बिमार स्वरूपातील हा चेंडू बघायला मिळतोय. क्लिअर करतोय सीमा रेखा पार, आलाय चौकार 4. पूर्ण सुदर्शन चक्र फिरवली आहेत त्या ठिकाणी योगेश सरांच्या माध्यमातून आणि फलंदाजासाठी मात्र ही सुवर्ण संधी असणारा छान अनुषंगाने मात्र इथून नो चेंडूची हाताळणी केली आणि चेंडूला मात्र राजेशने खेळला बॅक टू बॅक हॅट्रिक चौकार या ठिकाणी त्याच्या बॅट मधून तो फ्री हिटचा संधी, त्यावरती सुद्धा आक्रमण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तो रोखू शकणार नाही याही वेळेस आलाय चौकार 4. इथून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, इथून 3 चेंडू जरूर झालेत पण तो 4 चौकार बघायला मिळालेत. फलक 4च्या मदतीने जाऊन पोचला ते म्हणजेच यावेळेस 26 या आकड्यावरती 3 चेंडू टाकून झाल्यात. 4 चौकार मात्र खेळत असताना 4 चेंडू वरती बघायला मिळतोय राजेश. यावेळेस स्विच हिटचा अटेम्प्ट झालाय सक्सेसफुल. यावेळेस जागत येणार आहे जैसे गेर वैसी रचयत. स्विच हिटचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल, सीमा रेखा पार, यावेळेस आलाय षटकार. तोंड काढ मंत्र द्यावं लागणार आहे कारण ज्या ठिकाणी पहिले षटक 9 धावांचं शुभेच्छा नावावरती राहिलं तदनंतर विराज आला त्या विपक्षामध्ये आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर करतोय. धावफलक जाऊन पोहोचल्या गेल्या 32 या आकड्यावरती 4 चेंडू टाकून झालेत. पूर्ण चांगला प्रहार आहे याही वेळेस बॅक टू बॅक दुसरा षटकार आला. शेवटचा अंतिम चेंडू असेल सर. यावेळेस स्विचचा अटेम्प्ट शर्यत सभेत घेणारा चेंडू राहील. डॉट बॉल आला यावेळेस 2 षटक संपुष्टात आली गेले त्या ठिकाणी धावफलक नक्कीच यावेळेस 1 धाव आली या बाईकच्या स्वरूपामध्ये. ठिकाणी 1 धावने धावफलक पुढे सरसावलं जाऊन पोचलं गेल्या 33 या आकड्यावरती. 2 षटकाची समाप्ती झाली. धावफलक आपण बघतोय 33 या आकड्यावरती जाऊन पोचल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 39 या आकड्यावरती. च्या माध्यमातून या ठिकाणी चुकीच झाले होते त्या ठिकाणी मात्र 33 जमा चुकून आलं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 39 या आकड्यावरती. निवडू गोलंदाज तिसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. तो जर बघितलं गेला तर 2 वाजून 49 मिनिटं मात्र झाल्यात घड्याळाच्या हातूमध्ये. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना चालू आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, फुल टॉस चेंडूवरती फुल टोल बसून चेंडू क्लिअर होणारा येणारा सीमा रेखा पार, चौकार 4.
फुलटो चेडू चेडू बराच काळ हव्यामध्ये शतरक्षक आलेत कुठे चुके होणार नाही. गुड कॅच टेकन फलंदाज बाद यावेळेस राजेशचा खेळ लागला गेलाय पूर्ण विराम कोण दिनेश गेलाय मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट डाऊन झाला परत धावसंख्या एक मजबूत स्थितीमध्ये त्या ठिकाणी बघितलं गेलं तर 43 धावा सर्व लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती पूर्ण चांगले चेंडू हाताळणं गरजेचं असेल कारण दुसरं षटक विराचं खूप महागडं राहिला गेला तो खराब चेंडू त्यावरती आक्रमण चेंडू वन बाउन्स क्लिअर करतोय ओव्हर दी सीमा रेखा पार आलाय चौकार 4. त्या ठिकाणी औचित्य सध्या जरूर निर्माण झाली होती परंतु इथून जर बघितलं गेलं तर एकच जागेवरती समाधान मानावर काही रोटेट झाल्या दोन्ही धावखोरे आताचे फलंदाज बघायला मिळतात त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 48 या आकड्यावरती पूर्ण चांगला खेळ आतापर्यंत एक मजबूत स्थितीमध्ये श्री गणेश कृपा आपण आज सगळं बघायला मिळतोय कारण इथून मॅच लिडिंग हे जरूर आहे त्या ठिकाणी स्लिप रिझर्व मध्ये शतरक्षक तैनात चांगला शतरक्षर झालं गेलं आणि तो जर ह्याही वेळेस एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल फलक एक धावेने धावफलक पुढे जाऊन सरसावलं गेलं जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 49 या आकड्यावरती आतापर्यंत बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळाल त्यामुळे चांगला प्रहार जैसे गेन वैसी नसियत क्षेत्ररक्षक जरूर आहे चेंडूला फील्ड करतील तद्वार दुसऱ्या अटेम्प्ट राहिला जातं परंतु एकाच जावेवरती रोखत असताना एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे जाऊन पोहोचलं जाणार आहे ते म्हणजे 50 या आकड्यावरती शेवटचा अंतिम षटक असेल ज्या ठिकाणी 3 षटकाच्या खेळेस धावफलक जाऊन पोहोचले गेल्या 50 या आकड्यावरती तुळला जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी मात्र मॅचची कडा जरूर होती परंतु डॉट बॉल आला राजेश गोलंदाज बघायला मिळतोय राजरोयल शिरगाव या संघाचे सर्व ज्या ठिकाणी मात्र त्याच्या माध्यमातून टी शर्ट परिधान केलं राजेश उतवल्यात दोन्ही याही वेळेस तेच दर्रार वेगावर स्वार यावेळेस डॉट बॉल आला बॅक टू बॅक जरूर डॉट बॉल येताना बघायला मिळतात पंचाने दर्शवलं गेलं एक 22 स्वरूपामध्ये ही एक धाव ऍड होणार आहे तुम्ही जर बघितलं धाव एकेने वाढत असताना धावून पोचते गेली 51 या आकड्यावरती तुम्ही 4 चेंडू शिल्लक आहेत कुठेतरी राजेशची ती विकेट टर्निंग पॉइंट राहिली गेली तदनंतर गोलंदाजाचा पलटवार बघायला मिळतं दोन याही वेळेस जागा भरून खेळायचं होतं पूर्णपणे क्रॉस लाईन झाले होते पंचाचा इशारा आलाय इथून जर बघितलं गेलं तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करत राजेश उतोला गोलंदाज जुने 4 चेंडू शिल्लक असतील या 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत बदल मारली जाणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल यावेळेस खुलवट टप्प्याची लेटन लाईन पूर्ण त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय यावेळेस जयेश बॅक टू द पवेलियन गॉन या 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत बदल मारली जाणार यावेळेस खुलवट टप्प्याची लेटन
चांगला चेंडू आहे, तितका चांगला थोडेसे बब्बल झाले गेले. चेंडू बारीशा पार आला, मिसफील्ड झाली गेली. त्या करण्यास्तव जर बघितलं गेलं तर सरळ 4 धावांमध्ये कन्वर्ट झालाय. अफलक 4 पुढे सरसावलं जातं, जाऊन पोचलं गेलंय 56 या आकड्यावरती. अजूनही मात्र धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. तिथून अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. कुठेतरी चांगले चेंडू हाताळतो डेथ ओव्हर मध्ये, अंतिम षटकामध्ये राजेश, परंतु त्यावरती यश येत नाहीये. इथून फुलटो चेंडू त्याला सरळ भिरकावून दिले गेले, सीमारेखा पार. यावेळेस आलाय षटकार. सचिनची बॅट मात्र यावेळेस बोलू लागली, कारण संघाला गरज आहे. महत्वपूर्ण सामना आहे. तू जर पराभूत झाले गेलं तर संपूर्ण वर्षभराची वाट बघावी लागणार आहे. कारण आपण बघतोय पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद आयोजित मेळावा, या स्पर्धेचं पर्व तिसरं जरूर बघायला मिळतं. तिसऱ्या पर्वातील आजचा दिवस, आज 4था दिवस बघायला मिळतो. आणि तू जर बघितलं गेलं तर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना, ज्या ठिकाणी एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेपला गेला तो म्हणजे श्री गणेश कृपा तांबडमाळ हा संघ. तुन शेवटचा अंतिम चेंडू राजेशाचा याही वेळेस उडवलाय, हवाई सफर घडवलं. चेंडू सीमा रेखा पार. याही वेळेस बॅक टू बॅक दुसरा आलाय षटकार. 6च्या मदतीने धाव फलक बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं, ते म्हणजे 68 या आकड्यावरती. आणि 24 चेंडू मध्ये 69 धावांचं आव्हान ठेवलं जातं. ते म्हणजेच या ठिकाणी राज रॉयल शिरगाव या संघासमोर यापुढे होणारा सामना असेल अंबाडी विपक्षामध्ये खुतार दोन्ही संघाचे कर्णधार. आपण लगेचच रिपोर्टिंग करायचे. टॉस बॉक्स वरती आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं. तर प्लीज विनंती असेल अंबाडी संघाला, अंबाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. कुताड संघाचा कर्णधार जर आपण उपस्थित असाल तर प्लीज आपल्याला प्रेमळ निवेदन असेल आमच्या माध्यमातून, आमच्या कॉम बॉक्स मधून, की आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तर या ठिकाणी उपस्थित झाला कुताड संघाचे कर्णधार सुद्धा. तर दीपेशजी बसवत सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर कॅमेरामॅनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे कॅमेरा वळवायचा. पूर्ण खुतार विपक्षामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अंबाडी या संघादरम्यानची लढत.
पुन्हा पहिलं षटक प्रगती पथावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं. इथून मॅच लिगे जरूर धावचीची संधी, परंतु इथून विसावली जाणार. तिथून कुतार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अंबाडी संघाला प्रथम फलंदाजी करायची. फलक या लेग बाय स्वरूपामध्ये धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहे. त्या ठिकाणी गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. निलेश चांगली गोलंदाजी साकारतोय. यावेळेस डॉट बॉल आला, कारण मी आधीही म्हटलं होतं की निलेश असा गोलंदाज आहे जो मात्र ज्याने पालघर तालुका गाजवून सोडला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, आणि तेच पुनरावृत्ती या ठिकाणी करत असताना निलेश सुतार मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस यावेळेस दाढी 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 गोल, बिग विकेट डाऊन. यावेळेस मुंबईच्या खेळाला लागला गेला पूर्ण विराम. मागचा मॅच मात्र चांगली खेळली होती, चांगले योगदान दिलं होतं, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान देऊ शकला नाहीये. इथून उमेश आला. मॅच हिरोच्या बॅट मधून 3 षटकार आपण बघितलेत. मॅच विनिंग ब्लॉक मात्र ज्याच्या नावावरती राहिले गेले. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्याच्या नावावरती. पुन्हा चांगला प्रहार, जैसे गेन वैसे नसियत. फक्त चेंडूला दिशा दिली गेली, चेंडू सरळ सीमा रेखा पार. यावेळेस पुन्हा एकदा आलाय चौकार 4. तर आमचे साथी समालोचक या ठिकाणी कल्पेश गोर वैसूम दगडधोट यांचं सुद्धा आमच्या बच्चावरती आगमन होत आहे. त्याचं सुद्धा हृदयाच्या करणापासून सहर्ष स्वागत करतोय. तर माझी जोवाना ज्या ठिकाणी उभयची बॅट बोलू लागली आणि पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला फेकून दिले गेला सीमा रेखा पार 4 धावांसाठी. अप्रतिम फटका जरूर राहिला गेला. पूर्ण पुनरागमन करावं लागणार, गिअर चेंज करावे लागणार आहेत, कारण 64 धावांचं 69 धावांचं एक मोठं आव्हान. तोच तेजदार वेगावर स्वार बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाहीये. डॉट बॉल बघायला मिळतो याही वेळेस. फलक आतापर्यंत बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं, ते म्हणजेच 5 या आकड्यावरती. पूर्ण अजूनही 64 धावांची गरज आहे. याही वेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये, त्या ठिकाणी दोन स्वतः आलेत, परंतु चुकी झाली. खराब कॉलिंग सचिन आणि दिरुळेच्या माध्यमातून बघायला मिळतं. सुपर झेल मात्र धरतीला दान केला जातो. या ठिकाणी बघितलं गेलं तर या धावफलक मात्र 1 पुढे सरसावलं जाणार आणि जाऊन पोचलं जाणार, ते म्हणजे 6 या आकड्यावरती. तर मायक्रोफोन वरती हलकासा बदल करतोय आमचे साधे समालोचक या ठिकाणी कल्पेश गोरे मात्र आपल्या समवेत जोडले जाणार आहेत. हॅलो, इथून या ठिकाणी दिलीप सुतार पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून मात्र काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. खुताड संघ आहे एका बाजूला. यावेळेस अप्रतिम वळवलाय जरूर, चेंडूला डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. अप्रतिम डॉट बॉल. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून 69 धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी. यावेळेस उडवलाय जरूर, हेलिकॉप्टर लँड केलाय, पण इथून तसं काही घडणार नाही. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. काही जबरदस्त खेळी या ठिकाणी खुताड संघ आतापर्यंत पलटवार करताना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
इथून नो मॅन बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कांचन चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. समस्व मागील मॅच मध्ये मी खुताड सांगितलं होतं, खुताड नाहीये तर हा मात्र श्री गणेश कृपा तांबडमाल संघ आहे. काही जबरदस्त खेळी साकारत असताना 69 धाबांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी सिरगाव संघाला. इथून चौथ्या क्रमांकाचा कांचन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण अगदी तपासून पाहिलं तर दिलीप सुतार आहे. इथून चांगली गोलंदाजी. एवलीस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन 30 सर्कलला प्रोटेक्शन पाहायला मिळालं, पण थोडीशी फंबल जरूर झाली आणि लॉंग ऑफला क्षेत्रक्षण अचूकरित्या हाताळलं गेलं. त्याच कारणास्तव एकच धाब आणि एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 7 या आकड्यावरती 7 रन संत सुरुवात आहे या दुपारच्या सत्रामध्ये. आपण अगदी पाहिलं तर एक जबरदस्त खेळी रंगताना मैदानाच्या आतमध्ये. फुलटच बॉल सोडणार नाहीयेत, पण इथून फटका फसलाय कारण की वाऱ्याचा झोका आपण पाहिलं तर सध्या या दिशेने आहे. इथून त्याच कारणास्तव फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथून या ठिकाणी राज रॉयल सिरगावचे या ठिकाणी राजेश स्वतः सर्व या संघाचे आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पलटवार केला गेलाय श्री गणेश कृपा तांबडमाल संघाने. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संघाची जर्सी आपण पाहिली तर सेम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या बाजूला श्री गणेश कृपा तांबडमाल तर एका बाजूला राज रॉयल शिरगाव संघ पाहायला मिळतोय. यावेळी सुडवलाय जरूर, फटका फसलाय, क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल, तू चल मे आया हे मात्र मैदानामध्ये दर्शवत असताना फलंदाज बाद. राजेश बॅक टू द पवेलियन गॉन. इथून हॅट्रिकची लांबी संधी असेल दिलीप सुतार या गोलंदाजाला. इथून काय पलटवार केला गेला श्री गणेश कृपा तांबडमाल संघाने. इथून 69 धाबांचं लक्ष हे समोर ठेवलं होतं. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून काय जबरदस्त खेळी रंगेल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी. एका बाजूला अंबाडी असंघ तर एका बाजूला खुताड. खुताड संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय गेलंय. आतापर्यंत काय अचूकरित्या व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळला गेला. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि 3 विकेट त्याच्या नावावरती. दिलीप सुतार या गोलंदाजाने प्रभावित केलं. अधिराज्य गाजवलं गेलं आणि तेच म्हणतात ना टेनिस बॉल क्रिकेट, कधी हसवणार तर कधी रडवणार. म्हणून क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं मित्रांनो, कारण की ज्या क्रिकेटने आपल्याला जी ओळख निर्माण करून दिली याच्यामध्ये काही शंका नाही. कारण की आज गावात पाड्यात शहरात म्हणा, आज क्रिकेटच्या खेळामुळे आज जो एकत्रितपणा जुळला गेला याच्यामध्ये काही जबरदस्त खेळी. गोलंदाज त्या ठिकाणी दिनेश यावेळी सोडवलाय जरूर, फटका फसलाय, क्षेत्ररक्षण 30 सर्कलचा आलाय जरूर. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यस, विकेट गॉन. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सॉरी, प्रेम. दिनेश आहे गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. यावेळी अप्रतिम कॉट बियॉन जरूर राहिली होती त्या ठिकाणी. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी एकच धाव वरी पूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 9 धावा, 9 रन ऑन दी बोर्ड. संत सुरुवात पाहायला मिळाली. 69 धावाचा पाठलाग करायचा होता
आणि तिथून जो पलटवार राहिला गेला, प्लेइंग अवे द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवला. यस, हा चेंडूवरती पनिशमेंट केली जाते. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होताना पाहायला मिळेल. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय राज रॉयल सिरगाव संघ. यावेळी सप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला. इथून पुनरागमन केलं गोलंदाजाने. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सुयोग्यरित्या समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. काही जबरदस्त खेळी राहिली गेली. इथून यावेळी मात्र ट्रमलाईनच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल हाताळला गेलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड होताना 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पलटवार केला गेलाय या ठिकाणी श्री गणेश कृपा तांबडमाल संघाने. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी बळवलाय जरूर चेंडूला. थोडासा आउट स्विंग पाहायला मिळाला. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या तिसऱ्या षटकातील. यावेळी सप्रतिम हलुवार पद्धतीने चेंडूला मात्र चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. जरूर एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. त्यानंतर एक मोठी मॅच पाहायला मिळाली. अंबाडी तर एका बाजूला खुताड संघ. खुताड संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. वॅकेट एरियाला उडवलाय जरूर चेंडूला. 1 बाउन्स क्लिअर करेल. आलाय सीमारेखा पार. चौकार 4. सोळा धावा धावफलकावरती. गोलंदाज विकी गोलंदाजी मार्क वरती. इथून 6 चेंडू आणि 53 धावेची आवश्यकता असेल. येणारे चेंडू 6 आणि 53 धावाची आवश्यकता असेल विजयासाठी. पहिलाच बॉल थोडासा लववर फुलटस हाताळला जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. गोलंदाज विकी आहे गोलंदाजी मार्क वरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस काही जबरदस्त देखणा शॉट सिलेक्शन राहिला गेलाय. चेंडू सरळ 1 बाउन्स क्लिअर करेल. सीमारेखा पार. चौकार 4. आणि नक्कीच 4 धावा महत्वाच्या असतील. आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 21 सेकंदावरती. कारण की हा चौकाराने काही फरक पडणार नाही आहे एकच श्री गणेश कृपा तांबडमाल संघाला. कारण की इथून जो विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतंय. यावेळी रिव्हर्सचा टेम्प त्या ठिकाणी राहिलाय. आता डॉट बॉल आलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. विकी या गोलंदाजी मार्क वरती. याही वेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड परत ऍड होताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. यावेळेस विजयाचा शिक्का मुहूर्त करत असताना श्री गणेश कृपा तांबडमाल संघ कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्डक टीम या ठिकाणी राज रॉयल शिरगाव संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगला क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी चला या ठिकाणी आपण लगेच हँडशेक करून घ्या. तदनंतर दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. खुताड संघ तर एका बाजूला अंबाडी संघ.